तिकडे राज्यातील सहपालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या। सहपालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्याचा रिमोट हा मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहे। सहपालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्याबाबत सरकारने आता आदेश काढलेत। मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी विवेकशीतपणे नेमून दिलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी निवारण्याची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सहपालकमंत्र्यांच्या जबाबदारीबाबत सरकारने काय नेमके आदेश काढलेत, कारण जबाबदारीचा रिमोट हा मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याचं कळत आहे। दीपाली, नक्कीच सामान्य प्रशासनाकडून हा आदेश काढण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या याद्या जाहीर झाल्या, तर त्यासोबत 2 ठिकाणी सहपालकमंत्री देण्यात आले होते। मुंबई उपनगरमध्ये मंगलप्रभात लोढा आणि कोल्हापूरमध्ये श्रीमती माधुरी मिसाळ यांना पालकमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या जबाबदाऱ्या काय, त्यांनी काय काम करावं किंवा पालकमंत्र्यांनी आणि सहपालकमंत्र्यांमध्ये काय जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडले होते आणि यावर आता शासन आदेश काढण्यात आलाय। त्यानुसार 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सहपालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या आहे। मात्र या जबाबदाऱ्या देताना आपण बघितलं तर एक काळजी मात्र नक्की घेण्यात आलेली की भविष्यात पालकमंत्री आणि सहपालकमंत्रींमध्ये कुठेही वाद झाला किंवा कोणती जबाबदारी कुणी काय करावी याचा रिमोट कंट्रोल हा शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हाती ठेवण्यात आलाय। 2 महत्त्वाचे जबाबदाऱ्या ज्या देण्यात आल्या त्यात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी नेमून दिलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करणे हे सहपालकमंत्र्यांची जबाबदारी असणार आहे। जर पालकमंत्र्यांच्या आणि सहपालकमंत्र्यांमध्ये काही वाद झाला किंवा त्यांच्या एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या विकास कामावरून काही असेल तर त्यावेळेस मुख्यमंत्री हे स्वतः सहपालकमंत्र्यांना काही जबाबदारी देऊ शकतात आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम सहपालकमंत्र्यांचं असणार आहे। सोबतच शहरातील म्हणजे ज्या जिल्ह्यातील हे सहपालकमंत्री असणार आहे त्या ठिकाणी जनतेच्या ज्या तक्रारी आहेत त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी देखील सहपालकमंत्र्यांवर असणार आहे। मात्र एकंदरीत काय तर हे आदेश पाहिल्यानंतर जे सहपालकमंत्री आहेत त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या याचा रिमोट कंट्रोल शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहे। मुख्यमंत्री जे जबाबदाऱ्या देतील ते त्यांना पूर्ण करावे लागणार आहे। त्यामुळे हा सहपालकमंत्र्यांचे आदेश किंवा त्यांच्या जबाबदाऱ्याचा आदेश काढण्यात आलेला आहे, पण यावेळी रिमोट कंट्रोल शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असणार असल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मोहसिन।